वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे गावाकडे आणि आज आहे आमच्याकडे वेळामोशा. तर त्याच्यासाठीच आम्ही जात आहे शेताकडे. आणि माझे मम्मी बाबा पुढे गेलेत, मी पण निघाले आता. तर चला, लातूरची वेळामोशा कशी असते मी तुम्हाला आज दाखवते या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळेल. तर चला आपण निघूया. सगळ्यांची धावपळ चालू आहे निघायची. आम्ही लॉक लावते आणि नंतर तुम्हाला जाताना भेटते. सगळे रेडी झालेले आहेत आता शेताकडे जाण्यासाठी. चला चला झोपेतून आत्ता उठलास का रे? तसंच वाटायला झोपेतून उठल्यासारखं. जाई ना तू म्हणा येताला आता कुठे निघालो. माझ्यामुळे उशीर झाला म्हणत होते आणि ह्यांना निघायला उशीर झाला एवढा. मग थांब यार, मज्जा आहे रे बाबा. मला तर आत्ताच भूक लागली आहे आणि माझ्याकडं आहे वरणाचं, त्याचा वास यायला आणि मला त्याच्यामुळे जास्त भूक लागायली. अजून आमचे फॅमिली मेंबर मागेच आहेत. सगळे निघालेत आपापल्या शेताकडे. नको काकी, आपण इकडून जाऊ सरळ नदीनं. मग या तुम्ही तिकडून. चला लक्षात कुठं आले. अर्धा रस्ता सुद्धा क्रॉस झाला नाही तरी अजून मला दम लागलाय. माहित नाही बाबा रोज कसे जातात तिकडे सगळे म्हणजे शेतकरी. ऊन पण खूप आहे आज. ओढणीच घ्यावं लागणार आहे तोंडावर. मेन म्हणजे मी सनस्क्रीन पण विसरले आणि मला सर्दी पण झाली, त्याच्यानं नाक गळायले माझं. मागून काही दुसऱ्या शेतावाली, पुढे काही आम्ही सगळी. पण पावसाळ्यात जास्त असते, पण असते पाणी. आणि इकडे बंधारा आहे म्हणून इथले गेट बंद आहेत. इकडे जास्त पाणी नाही बघा. पाणी डुबकी मारली असती पण पोहता येत नाही मला. आणि फायनली आपलं शेत आलेलं आहे. अरे बापरे, आमच्या शेताला लागूनच एवढी मोठी नदी आहे. दम लागला बाबा, पडायची रे. तुमच्या शेतामध्ये काय लावले मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या शेतामध्ये खूप आंब्याची झाडे पण आहेत बरं का. हा आंबे. चला फायनली आपलं शेत आलं. गाईज खूप लांब आहे आमचं शेत. इथंच अर्धा काही इथंच एनर्जी जाते अर्धी. बघा ही मम्मी पप्पा निरीक्षण करायचं. काय झाले? काळ्या पडल्या आता फवारावं लागते हो. मस्त आता थंड सावली खाली बसली आहे आंब्याच्या झाडाखाली. आणि आता इथं मम्मी पप्पा काय ग कोप तयार करायत. माझा घेऊ नको मम्मी. गेल्या वर्षी दीदी होती, या वर्षी नाहीये. टिकली मध्ये कसली दिसायली. आणि गाईज मी इन्स्टावर सुद्धा माझं ID न्यू ओपन केली आहे. मेन्शन करते इथं, तर तुम्ही फॉलो करू शकता. म्हणजे कराच. आणि तुम्हाला दाखवते माझ्या दुसऱ्या काकीचं शेत. म्हणजे इथून दिसते ते बघा. हे झाड दिसायले ना, एक मिनिट बघा हे वालं. हां तिथं 3 माणसं दिसायत. हां तिथं आहे. थोड्या वेळाला आपण तिकडं जाऊया जेवण वगैरे पूजा केल्यानंतर. काय चाललंय पप्पा इथं आता? काय करायला? लक्ष्मी. ठीक आहे. मातीपासून माती. मम्मी दाखव तुझं ते काय मग तोरण. काय पाळणा बघू गे. मस्त केलाय ग.
सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची गाईज पूजा आपली झालेली आहे. आता मस्त जेवण करूया. मला तर आत्ताच पाणी सुटायले. तुम्हाला दाखवते काय काय आहे खाण्यासाठी. मम्मी वाढ ग मला. हा चल तुम्ही पण या आमच्याकडे जेवायला. मी तर ताट वाढून घेतलंय. इथं बाजरीची भाकरी आहे, खीर आहे, काय भजी आहे आणि हे आहे आंबील. तर आता मी टेस्ट करणार आहे कसं झाले. मला खूप जास्त आवडते भजी. अरे तुमच्यासाठी भारी भारी भारी. माझं मस्तपैकी जेवण झालं. दिसते का? माझं मस्तपैकी जेवण झालं आणि आता मी आले माझ्या भाभीच्या शेतात. झालं का जेवण? हाय करा. आताच नाही आता लय पोट भरलं. काकी आमच्या सई, देवांश, भाभी. मग सईला यायला काय घालतं मटण यायला होय ग. पाणी दे ग. झालं नाही का जेवण? झालं रे बाबा. गाईज आमचं जेवण वगैरे झालं. म्हणजे दुसऱ्या टाइमचं पण जेवण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आता माळावर. बाई मला वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल. चक्क माझं पोट दुखायला आता. एवढं लांब आहे माळ म्हणायचं ठिकाण. काय माझ्या मम्मीला आणि काकीला येऊ वाटत होतं की, आणि आम्हाला पण घेऊन आलेत. ओ दम लागलाय. आता थोड्या वेळात मी आता थोडं फोटोज वगैरे काढणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत घराकडे. कारण आता 4:30 झालेत. मग आता खाली यायला आम्हाला 5:30 होतील आणि मग शेवटची प्रोसेस काय ती शेवयाचा भात करायचा. ते केल्यानंतर मग आम्ही घरी जाणार. आता परत एवढं खाली जायचं चालत. आणि हे एक संघ वागवायला आणले मी उगाच शो. ह्या पुढे पुढे आहेत माझ्या, मीच मागे आहे सगळ्या. प्रोसेस आहे काय ग मम्मी सांग बर. उतू दवळणे. उतू दवळणे. याच्यामध्ये शेवयाची खीर टाकल्या दुधामध्ये आणि इथं छोटीशी चूल करून आता त्याला उतू घालायचं. धूर खूप आहे. धुरानच डोळ्यामध्ये कस तर होईल झालं. फायनली दूध आमचं उतू गेलं काढीनं. शेवटी गेलंच नव्हतं. जाऊ द्या. आरती करायची. तर गाईज आता आम्ही सगळे घरी निघालो आहोत आणि अशा प्रकारे आमची वेळामावस्या साजरी झाली आहे. मज्जा पण खूप आली आणि थकवा पण आला आहे. आता घरी जाऊन मस्त आराम करायचा आहे आणि आता मी पप्पाची थोडी एक रील बनवणार आहे. चालते मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय करा पप्पा.